हॅलो, नमस्ते. हा व्हिडिओ आहे आपल्याला माहिती देण्यासाठी की 6 महिन्यांचा करिअर ग्रोथ प्रोग्राम काय आहे. आपण याच्याबद्दल डिटेलमध्ये डिस्कस केलं होतं मागच्या 2 शनिवारच्या सेशन्समध्ये. तरी पण काही गोष्टींची जास्त क्लॅरिटी यावी यासाठी ही माहिती आता आपण डिस्कस करू की हा प्रोग्राम काय आहे, तो कोणासाठी आहे, त्याच्यामध्ये काय एक्झॅक्टली होणार आहे. मुळात या प्रोग्रामचा पर्पज काय आहे. उद्देश हा आहे की आपण पुढचे 6 महिने जास्त फोकस्ड राहावं, एकतर आपल्या करिअर किंवा फायनान्शियल ग्रोथवर. त्याच्यामुळं या प्रोग्रामचा मेन उद्देश आहे फायनान्शियल ग्रोथ किंवा करिअर ग्रोथ. किंवा आपण या अँगलनं बघू शकतो की आपले जे स्किल्स आहेत, ज्याचा इम्पॅक्ट डायरेक्ट होतो आपल्या फायनान्सेसवर, आपले फायनान्शियल डिसिजन्स, आपले फायनान्शियल हॅबिट्स, आपले फायनान्शियल विचार, या सगळ्यांवर आपण फोकस्ड राहून त्याच्यामध्ये चांगले बदल घडवून आणणार आहोत. आता याच्यामध्ये या जर प्रोग्राममध्ये तुम्ही सहभागी झाला तर काय काय असेल. मुळात या प्रोग्रामची काही फी आहे का? नाही, हा प्रोग्राम फ्री आहे, पण त्याला एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. समजा तुम्ही या प्रोग्राममध्ये सहभागी झाला तर काय काय असेल या प्रोग्राममध्ये. पहिली गोष्ट म्हणजे फायनान्शियल काउन्सिलिंग. पण याचा अर्थ काय? मी फायनान्शियल एक्सपर्ट नाहीये, पण आपले फायनान्सेस याचा खूप जास्त संबंध आहे आपल्या एनर्जीशी, आपल्या चक्रांशी, आपल्या विचारांशी, आपल्या इमोशन्सशी. त्याच्यामुळं आपण जी एनर्जी टेक्निक शिकलेले आहोत, आपण जी एनर्जी टूल्स वापरतो, त्याचा स्पेशलाइज्ड वापर फायनान्सेससाठी कसा करायचा आणि त्या ज्या एनर्जी टेक्निक्सचा खास वापर होतो फायनान्शियल ग्रोथसाठी, त्याच्याबद्दल आपण याच्यात डिस्कस करू. हे जे सेशन्स असतील हे 1 to 1 असतील. म्हणजे तुमची फायनान्शियल गोल्स किंवा तुमचे फायनान्शियल ऑब्स्टॅकल्स काय आहे त्याच्यानुसार आपण ते डिस्कस करू आणि आपण त्याच्यावर चर्चा करू की या गोष्टी करायला पाहिजेत. याच्यामध्ये तुमचं स्कॅनिंग केलं जाईल आणि सांगितलं जाईल की हा बिघाड असू शकतो, किंवा एकंदरीत ज्या आयुष्यात घटना घडत आहेत, ज्या पद्धतीने घडत आहेत, त्याच्यानुसार याच्यात डिस्कस केलं जाईल. दुसरी गोष्ट आहे ठराविक ॲफर्मेशन्स, म्हणजे वाक्य असतात जी आपण बोलत असू तर त्यांना आपले फायनान्सेस थोडेसे डगमगीत होतात. आणि दुसरे, आपण जर ते बोलत असू फायनान्शियल अफर्मेशन्स, तर आपली काम करायची पद्धत चांगली व्हायला आणि ओव्हरऑल ग्रोथसाठी ती उपयोगी पडतं. त्याच्यामुळं या काउन्सिलिंगचा एक पार्ट हा सुद्धा असेल की अशी अफर्मेशन्स डिझाईन करून देणं तुमच्या प्रत्येकाच्या ठराविक ऑब्स्टॅकल्सनुसार किंवा अडचणींनुसार, जे काही असेल, जे काही परिस्थिती आहे त्याच्यानुसार. त्याच्या पुढचा पार्ट आहे तो टास्क प्रिफरन्स, गोल प्रिफरन्स हे ठरवण्याचा. हे आपण डिस्कस करण्याआधी आपण डिस्कस करू की स्पिरिच्युअल बिझनेस मॅनेजमेंट हा एक महत्त्वाचा एलिजिबिलिटी फॅक्टर आहे या प्रोग्राममध्ये सहभागी होण्यासाठी. म्हणजे काय, हा प्रोग्राम कोणासाठी खुला असेल तर ज्यांचा स्पिरिच्युअल बिझनेस मॅनेजमेंट हा कोर्स झालेला आहे किंवा जे 21 नोव्हेंबरला कोल्हापूरमध्ये हा कोर्स करणार आहेत. स्पिरिच्युअल बिझनेस मॅनेजमेंट शब्दानुसार लक्षात येतं की बिझनेस मॅनेजमेंट रिलेटेड ठराविक गोष्टी आहेत, स्पिरिच्युअल लॉज वापरून. पण बिझनेस म्हणजे काय? बिझनेस म्हणजे फक्त व्यवसाय नाही, तर करिअर आणि आपलं आयुष्य. या वर्कशॉपमध्ये आपण अशा काही गोष्टी शिकतो ज्या आपलं आयुष्य व्यवस्थित सिस्टमाइज पद्धतीनं, योग्य पद्धतीनं, ठराविक दिशेला अलाइन करण्यासाठी मदत करतात. याच्या ज्या गोष्टी आपण शिकतो त्यातल्या मेन गोष्टी या आहेत. पहिली म्हणजे आपण टाइम मॅनेजमेंट शिकणं. आणि टाइम मॅनेजमेंटसाठी उपयोगी काय असतं तर कुठली कामं आत्ता करायला हवीत, कुठली त्याच्यानंतर हे आपल्याला माहीत असणं. हे जर आपल्याला माहीत नसेल तर आपला कामांचा सिक्वेन्स बदलतो आणि जे काम प्रत्यक्षात 5 तासात व्हायला पाहिजे ते आपण 8, 9, 10 तास करतो आणि त्याच्यामध्ये जास्त स्ट्रगल होतं, जास्त गडबड होती. शेवटच्या काही मिनिटात, शेवटच्या काही तासांमध्ये प्रचंड धावपळ झाली. हे सगळं कशाचा परिणाम आहे? आपला सिक्वेन्स किंवा प्रिफरन्स, कामांचा प्रिफरन्स व्यवस्थित नसण्याचा. हे आपण स्पिरिच्युअल बिझनेस मॅनेजमेंटमध्ये शिकतो की कशा पद्धतीनं, म्हणजे काय, कुठला क्रायटेरिया वापरून आपण कामांचा प्रिफरन्स ठरवायचा. दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे मॅनेजमेंट थ्रू 7 रेज. 7 रेज हा काय प्रकार आहे? एक आपण एक्झाम्पल म्हणून घेऊ. एखादा प्रकाशाचा किरण आपण जर प्रिझममधून पास केला तर त्याचं 7 वेगवेगळ्या रंगाच्या किरणांमध्ये रूपांतरण होतं. हेच आपण बघतो, आपण हे बऱ्याचदा वेगवेगळ्या सेशन्समध्ये डिस्कस केलेलं आहे की ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही एनर्जीज आहेत, या ॲटलिस्ट 7 प्रकारच्या आहेत. आणि या 7 एनर्जीजचा वापर होऊन, एकतर मुळात विश्वाची निर्मिती, या 7 एनर्जीचा वापर होऊन ज्या काही गोष्टी चालतात
त्या सगळ्या चालतात. आणि त्याच्यामुळं या 7 एनर्जीज कुठल्या प्रकारच्या आहेत, त्या कशा वापरायच्या, हे जर आपल्याला कळलं तर आपण आपलं आयुष्य, करिअर, बिझनेस एका ठराविक पद्धतीनं हाताळू शकतो. याचा एक महत्त्वाचा फायदा असा की आपल्या सगळ्यांमध्ये यातल्या ठराविक रेज किंवा ठराविक क्वालिटीज हे जास्त डॉमिनंट असतात. हे ज्या 7 ऊर्जा आहेत त्याच्यानुसार आपला स्वभाव असतो, त्याच्यानुसार आपल्या आवडीनिवडी असतात, त्याच्यानुसार आपल्याला ठराविक कामं जमतात, ठराविक कामं जमत नाही. जेव्हा आपण या गोष्टी शिकतो की हे 7 रेज काय आहेत, त्याच्या क्वालिटीज काय आहेत, तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपल्याबरोबर जी व्यक्ती काम करत आहे ती प्रत्यक्षात कशामध्ये तरबेज बनवू शकते आणि त्या व्यक्तीमध्ये कुठले विकनेस असू शकतात. एक्झाम्पल, एक पर्टिक्युलर रे आहे, ज्या क्वालिटीज जर त्या व्यक्तीत असेल तर ती लगेच इमोशनली डिस्टर्ब होईल, पण ती एका ठराविक पद्धतीनं ठराविक प्रकारची कामं करत असेल. हे जर आपण आयडेंटिफाय करू शकलो तर त्याचा फायदा काय होतो, आपण ठराविक प्रकारची कामं ही ठराविक व्यक्तींनाच देतो, जेणेकरून त्याच्यामध्ये जास्त केऑस बनत नाही. म्हणजे काय, समजा एखाद्या व्यक्तीला एखादं काम जमतच नाहीये आणि आपण त्याच व्यक्तीला ते काम करण्याचा फोर्स करत आहोत, तर भांडणं होतील आणि त्या कामाचा परिणाम सुद्धा तितकासा इफेक्टिव्ह नसेल. म्हणून जसं आपण या गोष्टींचा अभ्यास करतो की या 7 रेसच्या वेगवेगळ्या क्वालिटी काय आहेत, प्रत्येकाच्या स्ट्रेंथ्स काय आहेत, प्रत्येकाचे विकनेसेस काय आहेत, तेव्हा आपण टास्क व्यवस्थित हँडल करू शकतो. दुसरं, आपण आपल्या कलिग्सना जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो, आपण आपल्या फॅमिली मेंबर्सना सुद्धा जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो. इव्हन एखादं जर काम करायचं असेल तर या 7ही क्वालिटीजची गरज लागते. म्हणजे आपण कुठलंही काम करत आहोत तर आपण अशा पद्धतीनं त्यामध्ये इतरांची मदत घेऊ की या 7ही ॲस्पेक्टवर काम होईल. जर असं नाही झालं तर ठराविक त्याच्यामध्ये फ्लॉज राहत जातात, ते काम तितकंसं व्यवस्थित इफेक्टिव्ह होत नाही. आता याचा अजून एक फायदा काय, जेव्हा आपण या सगळ्या क्वालिटीज बघतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्यामध्ये यातल्या कुठल्या कुठल्या क्वालिटीज मिसिंग आहेत आणि मग आपण जास्त फोकस बनतो की ठीक आहे, ही क्वालिटी आपल्यामध्ये मिसिंग आहे, ही आपल्याला सुधारायला पाहिजे, याचं ट्रेनिंग घ्यायला पाहिजे, याची प्रॅक्टिस करायला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन आपण या 6 महिन्याच्या प्रोग्राममध्ये करू. कारण या कन्सेप्ट्स आपण एका दिवसाच्या वर्कशॉपमध्ये शिकू, पण त्या अप्लाय कशा करायच्या, आपल्यातल्या क्वालिटीज कशा ओळखायच्या, आपल्या स्टाफच्या क्वालिटीज कशा ओळखायच्या, फॅमिली मेंबर्सच्या क्वालिटीज कशा ओळखायच्या, हे सगळं आपण डिस्कशन करू, त्याची प्रॅक्टिस करू, त्या रिलेटेड आपण भरपूर चर्चा करू, काउन्सिलिंग करू, जेणेकरून या सगळ्या क्वालिटीज आपल्याला व्यवस्थित ओळखता येतील, त्या वापरायला चालू करता येतील पुढच्या 6 महिन्यात. स्पिरिच्युअल बिझनेस मॅनेजमेंटचा अजून एक महत्त्वाचा भाग आहे, तो म्हणजे आपल्या आयुष्यात ज्या वेगवेगळ्या सायकल्स घडत असतात त्यांचा अभ्यास करणं. थोडक्यात असं की आपलं प्रत्येक वर्ष हे ठराविक पिरियड्समध्ये डिव्हाइड झालेलं असतं. या प्रत्येक पिरियडची एक ठराविक क्वालिटी असते. ठराविक पिरियडमध्ये आपण ठराविक प्रकारचं काम केलं तर त्याचे सक्सेस व्हायचे चान्सेस जास्त असतात. ठराविक पिरियडमध्ये ठराविक प्रकारचे इमोशन्स आपले जास्त उफाळून वर येतात. ठराविक पिरियडमध्ये आपण ठराविक पद्धतीनं गोष्टींना हँडल करायचं असतं. हे जेव्हा आपण शिकतो आणि त्या कॅलेंडरनुसार किंवा त्या पिरियड्सनुसार आपण आपलं आयुष्य थोडंसं बदलायला चालू करतो, तेव्हा काही गोष्टी आपल्याला सहज हाताळता येतात. आणि हे पिरियड्स आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण ते पिरियड्स अवलंबून आहेत लॉ ऑफ सायकल्सवर. आपलं संपूर्ण आयुष्य हे सायक्लिकल असतं आणि जर आपल्याला हे कळत असेल की कुठल्या सायकल्स कशा पद्धतीने काम करत आहेत, तर आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीनं आपलं आयुष्य हाताळता येतं. स्पिरिच्युअल बिझनेस मॅनेजमेंट मधला पुढचा एक महत्त्वाचा पार्ट आहे, तो म्हणजे स्फिंक्सद्वारे मॅनेजमेंट. स्फिंक्स ही एक इजिप्शियन कलाकृती आहे, जो एक महत्त्वाचा सिम्बॉल आहे. त्याच्या 4 क्वालिटीज आहेत, ज्या 4 क्वालिटी आपल्याला अप्लाय करायच्या असतात कामामध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये. या 4 क्वालिटीजचा अभ्यास आपण करू शकतो आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करायला आणि त्या प्रॉब्लेम्सची सोल्युशन्स आयडेंटिफाय करायला. एक्झाम्पल, आपल्या बाबतीत एखादा इश्यू परत परत घडत आहे म्हणजे त्याचा संबंध आहे सायकल्सशी, म्हणजे सायकलचा अभ्यास याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. दुसरा, हे जे परत परत घडत आहे ते आपण या 4 क्वालिटीजचा विचार करून सॉल्व्ह करू शकतो. आपण हे आयडेंटिफाय करू शकतो की या 4 क्वालिटीजचा कुठल्या प्रमाणात व्यवस्थित वापर होत नाहीये किंवा कुठं लॅक होत आहे, आणि मग आपल्या लक्षात येईल की ठीक आहे, या कारणांमुळे हा इश्यू परत 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 आपल्याला अनुभवायला येत आहे. शिवाय याच्यामध्ये ज्या व्यक्ती इन्व्हॉल्व आहेत त्यांच्या जर रेसच्या क्वालिटी आपण बघितल्या तर लक्षात येईल की कुठल्या व्यक्तीला कशा पद्धतीनं आपण हँडल करू शकतो, म्हणजेच काय, कुणाची कशी मदत घेऊ शकतो किंवा कुणाचा स्वभाव कसा आहे हे ओळखून आपण त्यांच्याशी कशा पद्धतीने डील करू शकतो. शिवाय टाइम मॅनेजमेंट जर आपलं प्रॉपर असेल
तर आपल्याला मुळातच दिवसामध्ये 2 ते 3 तास वाढल्यासारखं वाटेल आणि मग त्या 2 ते 3 तासांचा वापर आपण करू शकू स्किल एन्हान्समेंटसाठी. जी गोष्ट आपल्याला जमत नाही ती गोष्ट शिकण्यासाठी, आपली एनर्जी एन्हान्स करण्यासाठी, आपले स्वभाव गुणधर्म बदलण्यासाठी वगैरे वगैरे. आता या ज्या सगळ्या गोष्टी आपण स्पिरिच्युअल बिझनेस मॅनेजमेंटमध्ये शिकतो त्या आपण डिस्कस करतो या फायनान्शियल काउन्सिलिंगमध्ये आणि त्याच्यातून आपण प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअली जे काही टाइम टेबल आहे ते कसं बनवता येईल, त्याचा प्रिफरन्स कसा ठरवता येईल, गोल्सचा प्रिफरन्स कसा ठरवता येईल, त्या स्विंग्सच्या क्वालिटी वापरून कुठल्या गोष्टींमध्ये आपल्याला बदल करता येईल, हे सगळं त्या फायनान्शियल काउन्सिलिंगमध्ये इन्क्लूड असेल. शिवाय सध्या आपण AI टूल्स भरपूर वापरतो, त्यांना आपल्याला खूप मदत होती वेगवेगळ्या कामांना मॅनेज करण्यासाठी. याच्यात सुद्धा आपण AIची मदत घेऊ आपल्या गोल सेटिंगसाठी, टाइम टेबल तयार करण्यासाठी, आपल्यातले वेगवेगळे हिडन ट्रेड्स आयडेंटिफाय करण्यासाठी वगैरे वगैरे. शिवाय वेगवेगळी टूल्स, ॲप्लिकेशन्स, ॲप, सॉफ्टवेअर्स यांची मदत घेऊन आपण आपलं काम कसं मॅनेज करू शकतो तेही आपण बघू. तर थोडक्यात या सगळ्या गोष्टींवर डिस्कशन होईल फायनान्शियल काउन्सिलिंगमध्ये. या 6 महिन्याच्या प्रोग्राममधला दुसरा पार्ट आहे तो म्हणजे हिलिंग. एक म्हणजे आपली एनर्जी वाढण्यासाठी हिलिंग, कारण आपल्या चक्रांवर आणि आपल्या ऊर्जेवर आपलं काम करणं अवलंबून आहे, आपले डिसिजन्स अवलंबून आहे, आपली इमोशनल स्टेबिलिटी अवलंबून, आणि या सगळ्या गोष्टींवर आपलं करिअर, आपलं ऑफिसमधलं काम म्हणजेच थोडक्यात काय फायनान्शियल स्टेबिलिटी अवलंबून आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये 2 प्रकारचे हिलिंग सेशन्स होते. एक असेल गायडेड हिलिंग सेशन. तुम्ही कदाचित मागच्या शनिवारचं गायडेड हिलिंग सेशन अनुभवलं असेल. त्याच्यामध्ये आपण खूप डीपमध्ये जाऊन आपल्या चक्रांमधल्या एनर्जीज रिलीज करतो, आपल्या वेगवेगळ्या ऑर्गन्समध्ये अडकून राहिलेल्या एनर्जीज, वेगवेगळ्या भीती, वेगवेगळ्या काळजी, वेगवेगळे ट्रॉमा, वेगवेगळ्या समजुती रिलीज करतो. हा एनर्जेटिक ॲस्पेक्ट आहे. याच्याशिवाय याचा एक इंटेलेक्च्युअल ॲस्पेक्ट सुद्धा आहे. म्हणजे काय, आपण रिफ्लेक्ट करणं की आज आपण दिवसभरात काय काय केलं, त्याच्या पाठीमागं कारणं काय असतील, एखाद्या क्लायंटशी आपण अशा पद्धतीनंच का बोललो, किंवा पटकन एखादा डिसिजन आज आपण का घेतला आणि नंतर त्याचं वाईट का वाटलं, मग हे परत घडू नये म्हणून काय करायचं, हे सुद्धा आपण त्याच्यात डिस्कस करू. आणि याच्यात फायनान्शियल हिलिंगचा प्रोटोकॉल आहे, तो तुम्ही एकमेकांवर अप्लाय करत असाल. म्हणजे गायडेड हिलिंग हे आपण ग्रुपमध्ये करत असू, ते ग्रुप हिलिंग असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला सॉल्ट वॉटर बाउल घेऊन हँड मुवमेंट्स करत काही करायचं नाही, तिथं तुम्ही नुसते बसलेले असाल आणि एनर्जी काम करत असेल. पण दुसरा पार्ट असा आहे जिथं त्या हिलिंगमध्ये त्या आठवड्याला तुम्हाला एक पार्टनर दिलेला असेल, तुम्ही त्याचं हिलिंग कराल आणि ती दुसरी व्यक्ती तुमचं हिलिंग करेल. अशा प्रकारचे 2 प्रकारचे हिलिंग सेशन्स या 6 महिन्यात परत परत होत असतील, जेणेकरून आपली एनर्जी अशा पद्धतीने एन्हान्स होईल की आपण जास्त चांगल्या पद्धतीनं करिअर डेव्हलप करू. आणि प्रत्येक वेळी करिअर याचा अर्थ आहे आपलं आयुष्य, आपण ज्या पद्धतीनं काम करतो, ज्या पद्धतीनं आपण डिसिजन्स घेतो, ज्या पद्धतीनं आपण पैसे कमवतो, ज्या पद्धतीनं आपण वेगवेगळ्या व्यक्तींना हँडल करतो, त्या सगळ्या गोष्टी. तर या व्यतिरिक्त एक महत्त्वाची गोष्ट याच्यात ॲड होणार आहे, ते म्हणजे आपल्याला माहिती आहे की एखादा जर आजार असेल तर तो बरा करण्यासाठी प्राणिक हिलिंगचा प्रोटोकॉल असतो. तसंच एखादी इच्छा परिपूर्ण करण्यासाठी क्रियाशक्ती ही टेक्निक वापरली जाते. याच्यामध्ये जर तुम्ही सहभागी होत असाल आणि तुमचं एखादं पर्टिक्युलर गोल आहे जे तुम्हाला अचीव करायचं आहे पुढच्या 3 महिने 6 महिने, तर त्याच्यासाठी ठराविक क्रियाशक्ती प्रॅक्टिशनर्स तुमच्यासाठी क्रियाशक्ती करत असतील, जेणेकरून मदत मिळेल, बूस्ट मिळेल ती गोष्ट वेगवान पद्धतीनं परिपूर्ण होण्यासाठी. आणि शिवाय आपण याच्यात इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग, इन्व्हेस्ट कसं करता येईल याच्यावर डिस्कशन्स, कुठल्या प्रकारचं इन्व्हेस्टमेंट जास्त फायद्याचं आहे वगैरे, या रिलेटेड बऱ्याच गोष्टी करणार आहोत. प्रत्यक्षात हा जो शेवटचा पॉईंट आहे त्याच्याबद्दल बरेच प्लॅन्स आहेत, पण शेवटी जो ग्रुप बनेल त्याच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्याच्यानुसार या इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगबद्दल डिस्कशन्स होतील. एवढ्या सगळ्या गोष्टी असतील या 6 महिन्याच्या करिअर ग्रोथ प्रोग्राममध्ये. आणि या सगळ्या गोष्टी ऑनलाईन असतील, आपलं काउन्सिलिंगसुद्धा ऑनलाईन असेल. अर्थात तुम्हाला समोर येऊन डिस्कस करायचं असेल तर तेही चालेल, झूमवरून ऑनलाईन मीटिंगमध्ये पण आपण करू शकतो. सेशन्स, हिलिंग सेशन्स हे सगळं ऑनलाईन असेल. आता एलिजिबिलिटी काय, मी आधी म्हणल्यानुसार तुम्ही याच्या आधी एक तर स्पिरिच्युअल बिझनेस मॅनेजमेंट केलेला असायला पाहिजे किंवा 21 नोव्हेंबरला अटेंड करणं, या दोन्हीपैकी एक. समजा तुम्ही स्पिरिच्युअल बिझनेस मॅनेजमेंट हा कोर्स आधी केलेला नाही आहे, तुम्ही 21 नोव्हेंबरला करणार आहात कोल्हापूरमध्ये, तर त्याची रजिस्ट्रेशन लिंकसुद्धा याच मेसेजमध्ये दिलेली आहे. हा 1 दिवसाचा वर्कशॉप आहे, गुरुवारी असणार आहे 21 नोव्हेंबर 2024. पण त्याच्याच आधी आपला हा प्रोग्राम स्टार्ट होईल. तुम्ही या प्रोग्रामसाठी अप्लाय करू शकता. या प्रोग्रामचं डायरेक्ट रजिस्ट्रेशन नाही आहे, याचं ॲप्लिकेशन आहे.
याच मेसेजमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म पण मिळेल. तो फॉर्म तुम्ही फिलअप करू शकता. त्या ॲप्लिकेशननुसार परत आपलं डिस्कशन होईल आणि मग हा प्रोग्राम स्टार्ट होईल. कारण हे सगळं सुरू होण्याआधी मला जाणून घ्यायची आवश्यकता आहे की तुमच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत, तुमची गोल्स काय आहेत, तुमचे एक्सपेक्टेशन काय आहेत आणि तुम्हाला हा करिअर प्रोग्राम उपयोगी पडेल की नाही. जर तो पडत असेल तर मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही जॉईन होऊ शकता आणि मग आपला हा एकत्र प्रवास चालू होईल. आता तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करू शकता की मुळात स्पिरिच्युअल बिझनेस मॅनेजमेंटमध्ये आपण ज्या गोष्टी शिकत आहोत, ज्या टेक्निक शिकणार आहोत, त्याचा इम्पॅक्ट किती मोठा असेल. त्याची फी जर पैशांच्या भाषेत ते मोजायचं असेल तर त्याची फी काय असेल. दुसरं, या प्रकारची सगळी डिस्कशन्स, हिलिंग्स, त्यातलं काउन्सिलिंग आणि इतर सगळ्या गोष्टी, याची मॉनिटरी व्हॅल्यू काय असेल. आणि मग तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्ही किती फोकस्ड असणार आहात तुमच्या स्वतःच्या करिअर ग्रोथसाठी. आणि जसं तुमची इच्छा असेल की 6 महिने तुम्हाला फोकस्ड राहायचं आहे, तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकायच्या, त्याचा तुमच्या आयुष्यावर आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या कुटुंबावर एक मोठा इम्पॅक्ट आणायचा आहे. कदाचित अनेक वर्ष किंवा अनेक महिने ठराविक पॅटर्न्समधून करिअर जात असेल, ऑफिस जात असेल, घर जात असेल, तर तो पॅटर्न ब्रेक करायचा आहे आणि पुढच्या 6 महिन्यात जणू एक नवं काहीतरी आयुष्य स्टार्ट करायचं आहे. पुढच्या 6 महिन्यांनी आपलं नवं फायनान्शियल इयर पण स्टार्ट होईल. ते फायनान्शियल इयर आपल्याला ब्राईट करायचं आहे किंवा आपल्याला एका वेगळ्या पद्धतीनं स्वतःच्या बिझनेसकडं, स्वतःच्या करिअरकडं, स्वतःच्या आयुष्याकडे बघायचं. तर या प्रोग्राममध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही अप्लाय करू शकता. ॲप्लिकेशन फॉर्म मेसेजमध्ये आहे. याच्याबद्दल काहीही शंका असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा फोन करू शकता. या 6 महिन्याच्या करिअर ग्रोथ प्रोग्राममध्ये आपण भेटू आणि आपला एकत्र प्रवास एका ठराविक उद्देशाच्या दृष्टीनं स्टार्ट करू. बाय. नमस्ते.